पुण्यभूमी ना देशम नमो नमामि, कन्ना भूमी तेलुगू देशम सदा स्मरामी. मेजर चंद्रकांत या तेलुगू चित्रपटातील हे गाणं आहे. माझ्या देशाला नमन करतोच आणि तेलुगू जन्मभूमीलाही सदा स्मरतो, असा या ओळींचा अर्थ आहे. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील या गाण्याला SP बालसुब्रमण्यम यांनी आवाज दिला आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या 11 वर्ष आधी अविभाजित आंध्र प्रदेशात तेलुगू देशम पार्टीची स्थापना झाली होती. तेलुगू चित्रपट सृष्टीतील शोमॅन अशी ओळख असलेल्या नंदमुरी तारक रामाराव अर्थात NT रामाराव यांनी या पक्षाची स्थापना केली होती. मेजर चंद्रकांत या चित्रपटात मुख्य भूमिकेतही तेच होते. दक्षिणेतील लोक चित्रपट तारकांना अगदी डोक्यावर घेतात. दाक्षिणात्य चित्रपट कलाकारांची फॅन फॉलोईंग मोठी असते. याच्याच बळावर अनेक चित्रपट कलाकार राजकारणात यशस्वी झाले आहेत. नंदमुरी तारक रामाराव अर्थात NT रामाराव हे त्यांच्यापैकीच एक नाव. ते NTR या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी तेलुगू देशम पार्टीची स्थापना केली आणि अविभाजित आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाला 3 वेळा गवसणी घातली. जावयाने 1995 मध्ये केलेल्या बंडामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. NTR यांनी राजकारणात प्रवेश का केला याचे वेगवेगळे किस्से सांगितले जातात. ती 80च्या दशकाची सुरुवात असेल. तेलुगू चित्रपट सृष्टीतील शोमॅन असलेले NTR हे नेल्लोरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नेल्लोरमध्ये सुसज्ज हॉटेल लॉजची संख्या कमी होती. त्यामुळे ते शासकीय विश्रामगृहात गेले. मात्र तेथील सर्व खोल्या बुक झालेल्या होत्या. एक खोली रिकामी होती, तीही राज्यातील एका मंत्र्यांसाठी बुक झालेली होती. NTR आल्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांना ती खोली दिली. मग ते आंघोळीला गेले आणि त्याच वेळी मंत्री आले आणि आपली खोली दुसऱ्याला का दिली असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याला झापले. त्यामुळे NTR यांना बाहेर पडावं लागलं होतं. तुम्ही कितीही लोकप्रिय असाल, प्रसिद्धीच्या शिखरावर असाल, मात्र खरी पॉवर तर राजकीय नेत्यांच्या हातात आहे याची जाणीव NTR यांना त्यावेळी झाली आणि वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर 1982 मध्ये त्यांनी तेलुगू देशम पार्टीची स्थापना केली. 3 वेळा आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. NTR यांच्या कन्या भुवनेश्वरी यांचा N चंद्रबाबू नायडू यांच्याशी विवाह झाला. नायडू हेही T अंजय्या हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे राजकीय घडामोडींमध्ये त्यांना रस निर्माण झाला असाही किस्सा सांगितला जातो. आंध्र प्रदेशची प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी म्हणून NTR यांनी 29 मार्च 1982 रोजी तेलुगू देशम पार्टीची स्थापना केली. या पक्षाला TDP या नावानेही ओळखलं जातं. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी अभिनेता म्हणून NTR यांची लोकप्रियता शिखरावर होती. त्यावेळी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं वर्चस्व होतं. शेतकरी, मागासवर्गातील नागरिक आणि मध्यम वर्गांचं प्रतिनिधित्व या पक्षानं केलं. या पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकल आहे. आंध्र प्रदेशाचे विभाजन झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात TDPची सत्ता असून बंड करून सासऱ्यांची म्हणजेच NTR यांची सत्ता उलथवून टाकलेले त्यांचे जावई N चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत. NTR यांचा जन्म 28 मे 1923 रोजी कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा तालुक्यातील निम्माकुरू या खेडेगावात नंदमुरी लक्ष्मय्या आणि नंदमुरी वेंकट रामम्मा या तेलुगू शेतकरी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यावेळी हा भाग मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये होता. NTR यांचे काका म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या भावाला अपत्य नव्हते. त्यामुळं त्यांना काकांना दत्तक देण्यात आलं. शेजारच्या गावातून आलेल्या शिक्षकांकडे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. NTR यांचं तेलुगू भाषेवर प्रभुत्व होतं. याचं श्रेय त्यांच्या या पहिल्या शिक्षकांनाच जातं. त्या काळी प्राथमिक शिक्षण झालं की मुलांना शाळेतून काढलं जायचं. मात्र NTR यांच्या वडिलांनी तसं केलं नाही. ते प्रचंड महत्वाकांक्षी होते. त्यातच NTR हे त्यांच्या कुटुंबातील पहिले मुलगे होते. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी विजयवाडा येथे पाठवण्यात आलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये नागरी सेवेची परीक्षा दिली व उपनिबंधक म्हणून त्यांची निवड झाली. ही नोकरी त्या काळी प्रतिष्ठेची समजली जायची. मात्र NTR यांचा ओढा अभिनय क्षेत्राकडे होता. त्यामुळे 3च आठवड्यात त्यांनी ही नोकरी सोडली होती.
वयाच्या 20व्या वर्षी मे 1943 मध्ये NTR यांचा बसवा राम तारकम यांच्याशी विवाह झाला. त्या NTR यांच्या मामांच्या कन्या होत्या. या दाम्पत्याला 12 अपत्ये झाली, त्यात 8 मुलगे आणि 4 मुलींचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी बसवाराम तारकम यांचे 1985 मध्ये कर्करोगानं निधन झालं. नंदमुरी रामकृष्ण सिनियर, जयकृष्ण, साईकृष्ण, नंदमुरी हरिकृष्ण, नंदमुरी मोहनकृष्ण, नंदमुरी बालकृष्ण, रामकृष्ण ज्युनियर, जयशंकर कृष्ण, गणपती लोकेश्वरी, डी पुरंदेश्वरी, नारा भुवनेश्वरी आणि कांतमनेनी उमा माहेश्वरी ही NTR यांची अपत्य. पत्नी तारकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ NTR यांनी 1986 मध्ये हैदराबाद येथे कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलची उभारणी केली. बसव तारकम इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल असं त्याचं नाव आहे. NTR यांनी नंतर 1993 मध्ये लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यातून त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला आणि विवाहानंतर 3 वर्षाच्या आत NTR यांचं निधन झालं. लक्ष्मी पार्वती यांचा राजकारणात हस्तक्षेप वाढल्यामुळेच जावई चंद्रबाबू नायडू यांनी बंड करून वेगळी चूल मांडली होती. त्यामुळे NTR यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. तत्पूर्वी NTR यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत चांगला जम बसवला होता. ते शोमॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेला मनदेशम हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची छोटी भूमिका केली होती. 1954 मध्ये आलेला राजू पेडा हा त्यांचा चित्रपट हिट झाला. नंतर त्यांनी हिंदू देवदेवता महापुरुषांच्या भूमिका केल्या. एकूण 17 चित्रपटात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. याद्वारे ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि घराघरात पोचले. नंतर त्यांनी व्यावसायिक चित्रपटही केले. अभिनयासह त्यांनी पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. NTR यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम केलं. यातील जवळपास सर्वच चित्रपट तेलुगू भाषेतील असले तरी NTR यांची गणना देशातील महान अभिनेत्यांमध्ये होते. व्यावसायिक चित्रपटांसह त्यांनी मध्यमवर्ग कामगार वर्गाला आकर्षित करतील असेही चित्रपट केले. समाजातील विषमतेवर त्यांनी या माध्यमातून प्रहार केला. तेलुगू कवी श्रीनाथ यांच्या जीवनावर आधारित श्रीनाथ कवी सर्वभौमुदू हा 1993 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1968 मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. चित्रपट सृष्टीत मोठं यश मिळवल्यानंतर NTR यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तेलुगू अस्मितेला साद घातली. 29 मार्च 1982 रोजी त्यांनी तेलुगू देशम पार्टीची स्थापना केली. त्यावेळी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं वर्चस्व होतं. काँग्रेसला सक्षम पर्याय देण्यासाठी म्हणून NTR यांनी या पक्षाची स्थापना केली होती. तेलुगू अस्मितेचा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे केल्यामुळं त्यांचा पक्ष काँग्रेसला सक्षम असा पर्याय ठरला. अभिनेता म्हणून NTR हे राज्यभरात लोकप्रिय झालेले होते. त्याचाही मोठा फायदा त्यांना राजकारणात जम बसवण्यासाठी झाला. काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्तेला लोक कंटाळले होते. आंध्र प्रदेशात सलग 26 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. लोकांना बदल हवा होता. NTR यांनी तेलुगू देशम पार्टीची स्थापना करून लोकांसाठी सक्षम पर्याय उभा केला होता. 1983 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यात TDPला बहुमत मिळालं आणि 9 जानेवारी 1983 रोजी NTR यांनी आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उपचारांसाठी NTR यांना 1984 मध्ये अमेरिकेला जावं लागलं. त्यांच्या अनुपस्थितीत N भास्करराव यांनी बंड करत राज्यपाल रामलाल ठाकूर यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. NTR यांच्या मंत्रिमंडळात राव हे अर्थमंत्री होते. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट न घेताच राव यांना संधी दिली होती. याच्या विरोधात आंध्र प्रदेशात हिंसाचार उफाळला होता. केंद्रात त्यावेळी काँग्रेसची सत्ता आल्यामुळं N भास्करराव यांचं बंड यशस्वी ठरलं. मात्र ते फार काळ टिकू शकलं नाही. राव हे केवळ 21 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले. NTR यांचे जावई N चंद्रबाबू नायडू यांनी हे बंड मोडीत काढलं. NTR यांच्या अनुपस्थितीत नायडू यांनी TDPच्या आमदारांना एकत्र केलं. NTR परत येईपर्यंत त्यांनी सर्व आमदारांना रामकृष्ण सिने स्टुडिओमध्ये ठेवलं. अमेरिकेहून परत आल्यानंतर
NTR यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन केलं. त्यानंतर N भास्करराव यांना पायउतार व्हावं लागलं आणि मुख्यमंत्री पदाची सूत्र पुन्हा NTR यांच्याकडे आली. या राजकीय संकटावर मात केल्यानंतर NTR यांनी विधानसभा भंग करून 1985 मध्ये निवडणूक घेतली. या निवडणुकीतही TDPला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यांचे जावई N चंद्रबाबू नायडू हे टेक्नोसॅव्ही आहेत. त्यांनी आमदारांना प्रशिक्षित केलं, संगणकीकरणावर भर दिला. 1986 मध्ये नायडू यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. NTR यांनी विविध विकास कामे केली, सुधारणा केल्या, जलसिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात केली, गरजूंना घरांसाठी अनुदान, तांदूळ वाटप आदी कल्याणकारी योजना राबवल्या. असे असतानाही 1989च्या निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. NTR यांनी राष्ट्रीय राजकारणातही भूमिका निभावली होती. 1988-89 मध्ये बोफोर्स प्रकरणाच्या विरोधात विरोधक एकजूट झाले होते. त्यावेळी स्थापन झालेल्या राष्ट्रीय मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळच्या निवडणुकीनंतर VP सिंग पंतप्रधान बनले होते. वयाच्या 70व्या वर्षी 1993 मध्ये NTR यांनी 33 वर्षीय लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरं लग्न केलं आणि ते त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. या विवाहाला NTR यांच्या कुटुंबातील सर्वांचा विरोध होता, मात्र त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यानंतर 1994च्या विधानसभा निवडणुकीत TDPने 216 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. NTR तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांचे जावई N चंद्रबाबू नायडू हे अर्थमंत्री बनले. सरकार आणि पक्षामध्ये नायडू हे क्रमांक 2चे नेते बनले. असं असलं तरी सरकारमध्ये चलती होती ती NTR यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मी पार्वती यांची. कुटुंबापासून ते सरकारपर्यंत लक्ष्मी पार्वती यांचाच दबदबा चालू लागला होता. NTR यांच्या चरित्र लेखनासाठी म्हणून आलेल्या लक्ष्मी पार्वती या त्यांच्या पत्नी बनल्या. नंतर सरकारमध्ये आपला दबदबाही निर्माण केला होता. त्यामुळे TDPच्या बहुतांश आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या अस्वस्थतेचा अखेर स्फोट झाला. NTR हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्याच्या 9 महिन्यानंतर ऑगस्ट 1995 मध्ये TDP मध्ये बंड झालं. या बंडाचं नेतृत्व अर्थातच NTR यांची जावई N चंद्रबाबू नायडू यांनी केलं. नायडू यांच्यासोबत 150 पेक्षा अधिक आमदार होते. विशेष म्हणजे NTR यांच्या मुलांनीही नायडू यांना पाठिंबा दिला. इतक्या मोठ्या बंडानंतर राजीनामा देण्याशिवाय NTR यांच्यासमोर पर्याय राहिलेलाच नव्हता. त्यांच्या राजीनाम्यानंतर TDP 2 गट पडले. नायडू गटाचे चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. NTR यांनी नायडू यांच्यावर प्रचंड टीका केली. धोकेबाज, विश्वासघातकी आदी विशेषणं त्यांना लावली. त्यानंतर त्यांनी आपल्या गटाची संघटनात्मक बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित केलं. नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर 5 महिन्यांच्या आत 18 जानेवारी 1996 रोजी NTR यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे जावई N चंद्रबाबू नायडू यांचा TDPच्या राजकारणाचे एकमेव वारस म्हणून उदय झाला. त्यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत TDPला बहुमत मिळालं आणि नायडू पुन्हा मुख्यमंत्री बनले. हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद. या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे.